साल 2021 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम इथनं विधानसभेची निवडणूक लढवत होत्या. पण प्रचारादरम्यान त्यांना दुखापत झाली. ज्यानंतर त्यांनी सगळं कॅम्पेन व्हीलचेअरवरती बसून सांभाळलं. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी केलेलं एक वक्तव्य प्रचंड गाजलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, अ वाउंडेड टायगर इज मोर डेंजरस. म्हणजे जखमी झालेला वाघ हा जास्त धोकादायक असतो. यानंतर निवडणुकीचा निकाल लागला. भाजपनं सगळी ताकद लावून सुद्धा तृणमूल काँग्रेसचा बंगालमध्ये दणदणीत विजय झाला. टीएमसीनं तब्बल 215 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. पण राज्यभरात इतकं प्रचंड यश मिळून सुद्धा स्वतः ममता बॅनर्जी मात्र नंदीग्राम इथनं पराभूत झाल्या होत्या. या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघातनं पोटनिवडणूक लढवली. त्या निवडणूक जिंकल्या आणि तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. आता 5 वर्षांनी बंगालमध्ये पुन्हा निवडणुका झाल्यात. यावेळी ममता बॅनर्जी यांनी कोणताही धोका न पत्करता भवानीपूर या सेफ मतदारसंघातनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. पण ज्या व्यक्तीनं 5 वर्षांपूर्वी त्यांना नंदीग्राम इथं पराभूत केलं होतं, त्याच व्यक्तीला भाजपनं यावेळी भवानीपूर मधनं तिकीट दिलंय ममता बॅनर्जींचा पुन्हा पराभव करण्यासाठी. ही व्यक्ती आहे एकेकाळी ममता बॅनर्जींचे राईट हँड राहिलेले सुवेंदू अधिकारी. पण सुवेंदू अधिकारी यावेळी ममता बॅनर्जींचा पराभव करू शकतील का? गेल्या वेळी त्यांनी ममतांचा पराभव कसा केला होता? यावेळी ममता बॅनर्जी बदला घेतील की इतिहासाची पुनरावृत्ती होईल? पश्चिम बंगालचं बॅटल ऑफ भवानीपूर काय आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. बंगालमधलं बॅटल ऑफ भवानीपूर समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल जाणून घ्यावं लागतं. सुवेंदू अधिकारी हे सध्या बंगालमध्ये भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत. अनेकांच्या म्हणण्यानुसार जर भाजपनं यावेळी बंगालमध्ये सत्ता मिळवली तर सुवेंदू अधिकारी हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण हेच सुवेंदू अधिकारी एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये होते. इतकंच नाही तर त्यांना ममता बॅनर्जींचा राईट हँड म्हटलं जायचं. ममता बॅनर्जी यांनी 2011 साली पहिल्यांदा बंगालची सत्ता मिळवली होती. त्यावेळी त्यांनी राज्यामध्ये तब्बल 34 वर्षांपासून असलेली डाव्यांची सत्ता उलथवून लावलेली. पण ममता बॅनर्जी हे करू शकल्या यामागचं कारण होतं 2007 सालचं नंदीग्राम आंदोलन. ज्या आंदोलनाचे शिल्पकार होते सुवेंदू अधिकारी. ममता बॅनर्जींनी त्यावेळी नंदीग्राम मध्ये डाव्या आघाडी सरकारच्या भूसंपादनाला विरोध करत मोठी चळवळ उभी केली होती. या चळवळीचं नेतृत्व अधिकारी यांनी केलं होतं. या चळवळीचा बंगालच्या राजकारणावरती मोठा परिणाम झाला. या जोरावरतीच ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये सत्ता मिळवली होती. यानंतर सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सगळ्यात जवळच्या नेत्यांपैकी एक झाले. पुढे त्यांना सरकारमध्ये अनेक महत्वाची पदं मिळाली. एक काळ असा होता जेव्हा सुवेंदू अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हटलं जायचं. पण डिसेंबर 2020 मध्ये अधिकारी यांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली. याचं कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातला उदय. तृणमूल काँग्रेसमध्ये 2017 पासून अभिषेक बॅनर्जी यांचं महत्व वाढत गेलं. त्यांना पक्षामध्ये अनेक अधिकार मिळाले. पण यामुळे सुवेंदू यांची अस्वस्थता वाढायला लागली. सुवेंदू यांना वाटत होतं की पक्षात त्यांच्यासारख्या संघर्षातनं पुढे आलेल्या नेत्याऐवजी घराणेशाहीच्या राजकारणाला प्राधान्य दिलं जाते. त्यामुळे त्यांनी तृणमूलची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. मग बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी हा संघर्ष सुरू झाला. तो असा. पुढे 2021च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मधनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना थेटपणे चॅलेंज द्यायला भाजपनं भूमिपुत्र असलेल्या सुवेंदू अधिकारी यांना तिकीट दिलं. या निवडणुकीत सुवेंदू यांनी सगळ्यांना धक्का देत ममता बॅनर्जी यांचा 1956 मतांनी पराभव केला. पण सुवेंदू यांनी हे जमवलं कसं? तर सुवेंदू अधिकारी यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा नंदीग्रामच्या राजकारणावरती सुरुवातीपासून असलेला होल्ड. स्वतः सुवेंदू यांनी 2007च्या आंदोलनापासून तिथं कार्यकर्त्यांचं आणि तळागाळातल्या निष्ठावंतांचं जाळं उभं केलंय. या जोरावर त्यांनी ममता बॅनर्जींना नंदीग्राम मध्ये धूळ चारली. सुवेंदू अधिकारी यांच्या विजयामागचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण. प्रचारादरम्यान सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा वारंवार बेगम असा उल्लेख केला होता. नंदीग्राम मध्ये हिंदू धर्मियांची लोकसंख्या अंदाजे 70% आहे तर 30% मुस्लिम आहेत. सुवेंदू यांनी हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्यावरती भर दिला होता. पारंपरिक दृष्ट्या नंदीग्राम हा डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानला जायचा. पण 2021च्या निवडणुकीत डाव्यांच्या अनेक पारंपरिक मतदारांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपला मत दिलं आणि याचाच फायदा सुवेंदू यांना निवडणुकीत झाला. पण आता मात्र परिस्थिती पूर्ण वेगळी दिसतेय. यावेळी सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी हे दक्षिण कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघात आमने सामने आलेले आहेत. आता इथं कोणाची किती ताकद आहे हे समजून घेऊयात.
भवानीपूर हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. ही अशी जागा आहे जिथं आजपर्यंत तृणमूलचा कधीच पराभव झालेला नाहीये. स्वतः ममता बॅनर्जी इथनं तब्बल 3 वेळा निवडून आलेले आहेत. भवानीपूर मतदारसंघाला मिनी इंडिया असंही म्हटलं जातं, कारण इथं बंगाली लोकांसोबतच गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि बिहारी समुदाय सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतो. महत्वाचं म्हणजे कोलकाता शहरातले एल्गिन रोड आणि वुडबर्न पार्क यांसारखे अत्यंत प्रतिष्ठित भाग याच मतदारसंघात येतात. भवानीपुरात 42% बंगाली हिंदू आहेत, 34% गैर बंगाली हिंदू आहेत आणि 24% मुस्लिम आहेत. हे मुस्लिम मतदारच इथे गेम चेंजर ठरतात. ममता बॅनर्जी यांना इथल्या अल्पसंख्याकांचा तसंच बंगाली मध्यमवर्गीय आणि व्यापारी समुदायाचा मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळे या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना ऍडव्हान्टेज आहे असं म्हटलं जात आहे. पण असं असलं तरी सुवेंदू अधिकारी यांनी सुद्धा इथं आपली सगळी ताकद लावली आहे. महत्वाचं म्हणजे सुवेंदू यांनी इथं ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त प्रचार केलाय. ममता बॅनर्जींनी भवानीपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 4 मोठ्या सभा घेतल्या आणि 3 पदयात्रा काढल्या. या व्यतिरिक्त त्यांनी जास्तीचा प्रचार केला नाहीये. ममता बॅनर्जींनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडे सोपवली होती. या उलट सुवेंदू यांनी भवानीपूरमध्ये प्रचाराला जास्तीचा वेळ दिला. त्यांनी 6 मोठ्या सभा घेतल्या आणि 8 रोड शो घेतलेत. भवानीपूरमध्ये एकूण 8 प्रभाग आहेत. सुवेंदू यांनी प्रत्येक प्रभागात किमान एक छोटी सभा किंवा पदयात्रा काढली जाईल याची काळजी घेतली आहे. इतकंच नाही तर त्यांनी मतदारसंघात डोर टू डोर कॅम्पेनही केलंय. सुवेंदू अधिकारी यांचा यावेळी सुद्धा इथं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. प्रचारादरम्यान हिंदू हिंदू भाई भाई ही त्यांची प्रमुख घोषणा होती. अधिकारी यांनी इथं गैरमुस्लिम, विशेषतः मारवाडी, गुजराती आणि शीख मतं आपल्याकडे खेचण्यासाठी या घोषणेचा वापर केलाय. प्रचारादरम्यान सुवेंदू यांनी वारंवार बेकायदेशीर घुसखोरीचा मुद्दाही चर्चेत आणला. याद्वारेच त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणावरती जोर दिलाय असं दिसतं. महत्वाचं म्हणजे भाजपने गेल्या वेळी ज्याप्रमाणे नंदीग्रामची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्याचप्रमाणे यावेळी भवानीपूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पक्षानं सुवेंदू अधिकारी यांना मदत करण्यासाठी आपल्या अनेक टॉपच्या नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं. सुवेंदू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यानंतर सुद्धा त्यांनी सुवेंदू यांच्यासोबत अनेक प्रचार सभांमध्ये भाग घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांचा प्रचार करण्यासाठी भवानीपूर इथे येऊन गेले. यावरनच भाजपनं ही निवडणूक किती गांभीर्याने घेतलीये हे लक्षात येतं. आता भवानीपूर हा तृणमूलचा पारंपरिक बालेकिल्ला असल्यामुळे इथं अजूनही ममता बॅनर्जी यांचंच पारडं काहीसं जड असल्याचं बोललं जातंय. पण सुवेंदू यांनी यावेळी ज्याप्रमाणे आपली ताकद इथं लावलीये ते पाहता नंदीग्राम प्रमाणे त्यांनी इथं सुद्धा ममतांना धक्का दिला तर आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. यावेळी भवानीपूरमध्ये तब्बल 90% आसपास मतदान झाले. हे 2021च्या 61% मतदानापेक्षा बरंच जास्त आहे. सुवेंदू यांचं म्हणणं आहे की या वाढलेल्या मतदानाचा अर्थ ममता बॅनर्जी यांचा पराभव होणार आहे. आता 4 मेला जेव्हा निकाल लागतील त्यावेळेस इथलं चित्र स्पष्ट होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, यावेळी बॅटल ऑफ भवानीपूर नेमकं कोण जिंकेल, ममता बॅनर्जी की भाजपचे सुवेंदू अधिकारी? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.